नमस्कार. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात एक गोष्ट खूप कॉमन झाली आहे, स्ट्रेस. कामाचा ताण, नात्यांमधला ताण आणि मग त्याचे शरीरावर होणारे परिणाम. डॉक्टर औषधं देतात, पण मनाचं काय? अनेकदा आपल्याला वाटतं की यावर काहीतरी वेगळा उपाय हवा. आज आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून आलेली माहिती याच विषयाला हात घालते. यात प्राचीन ज्ञान आणि आधुनिक स्वास्थ्य यांना जोडण्याचा एक प्रयत्न दिसतो. चला मग जरा खोलात जाऊन बघूया की या लेखात नेमकं काय म्हटलंय. यात एका विशिष्ट मंत्रामागे असलेलं शास्त्र, त्याची कार्यपद्धती आणि तो वापरण्याची योग्य रीत यावर सविस्तर चर्चा केली आहे. सुरुवातच एका मोठ्या दाव्याने होते की मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ती एक प्रकारची ऊर्जा आहे. हो, आणि हा मुद्दा सुरुवातीला समजून घेणं महत्वाचं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मंत्रविद्या ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही, तर ती दिव्य स्पंदनांचा म्हणजे व्हायब्रेशन्सचा एक अदृश्य स्रोत आहे. आजकाल संशोधन सुद्धा हे मान्य करते की विशिष्ट ध्वनी लहरींमुळे म्हणजे साऊंड वेव्हजमुळे आपला तणाव कमी होऊ शकतो. मंत्रोच्चारामुळे पेशींमध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. थोडक्यात शरीर, मन आणि प्राण यांना एका लयीत आणण्याचा हा एक प्राचीन मार्ग आहे, असे या स्रोतामध्ये मांडलंय. ठीक आहे, मंत्रविद्येबद्दल अनेक कल्पना आहेत, पण आपल्या या स्रोतामध्ये आरोग्यासाठी कुठल्या तरी एका विशिष्ट मंत्रावर भर दिला आहे का, की ही एक म्हणजे सर्वसाधारण संकल्पना आहे? नाही, यात सरळ सरळ महामृत्युंजय मंत्राचा उल्लेख आहे. आरोग्य, आयुष्यवृद्धी आणि विशेषतः रोग निवारणासाठी हा सर्वात प्रभावी आणि सार्वत्रिक मंत्र मानला जातो, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला आरोग्य संजीवनी असेही एक नाव दिलेलं आहे. अनेकांनी हा मंत्र नक्कीच ऐकला असेल, पण त्याचा नेमका उच्चार आणि त्यामागचा अर्थ समजून घेतला तर त्याचा प्रभाव जास्त खोलवर पोचू शकेल, नाही का? अगदी बरोबर. तो मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात. याचा मूळ उद्देश शिवशक्तीचं आवाहन करून आपल्या आतल्या प्राणशक्तीला स्थिर करणं हा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्याप्रमाणे काकडी पिकल्यावर देठाच्या बंधनातून सहज वेगळी होते, त्याचप्रमाणे आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करून अमृताकडे म्हणजेच चिरंतन आरोग्याकडे घेऊन जा, अशी ही एक प्रार्थना आहे. हे प्रार्थना तर ठीक आहे, पण केवळ काही शब्दांच्या उच्चाराने शरीरावर इतका खोल परिणाम कसा होऊ शकतो, हाच खरा प्रश्न आहे. हा केवळ श्रद्धेचा भाग आहे की यामागे काहीतरी तर्कशुद्ध प्रक्रिया आहे? या स्रोतामध्ये याबद्दल काय सांगितलं आहे? हो, आणि याच प्रश्नाचं उत्तर या माहितीचा गाभा आहे. यात गंमत अशी आहे की ही प्रक्रिया 4 वेगवेगळ्या पातळ्यांवर एकाच वेळी काम करते असं म्हटलं आहे. ही केवळ श्रद्धा नाही, तर एक प्रकारची प्राचीन बायोहॅकिंग पद्धत म्हणता येईल, जिथे ध्वनी, मन, श्वास आणि पेशी या सगळ्यांवर एकाच वेळी काम केलं जातं. वा, प्राचीन बायोहॅकिंग, हे ऐकायलाच किती भारी वाटतंय. मग यातला पहिला थर कोणता आहे? आवाजाचा? बरोबर. पहिला मुद्दा आहे नादस्पंदनांचा प्रभाव, म्हणजेच इफेक्ट ऑफ साऊंड व्हायब्रेशन्स. त्यांचं म्हणणं असं आहे की मंत्रातील प्रत्येक शब्दाचं, जसं की ओम, त्र्यं, पुष्टी, वर्धनम, यांचं एक विशिष्ट कंपन, एक व्हायब्रेशन आहे. या ध्वनी लहरी शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रांवर, ज्यानं योगशास्त्रात चक्र म्हणतात, त्यावर थेट परिणाम करतात. ही चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जेची प्रमुख केंद्र आहेत असं मानलं जातं. या कंपनांमुळे मन, प्राण आणि शरीर यांच्यात एक प्रकारचं संतुलन साधलं जातं. म्हणजे ही एक प्रकारची आंतरिक साऊंड थेरपीच आहे. म्हणजे हे सायन्समध्ये ज्याला रेझोनन्स म्हणतात तसंच काहीसं आहे का, की एका व्हायब्रेशनमुळे दुसऱ्या गोष्टीवर म्हणजे आपल्या शरीरावर परिणाम होतो? जसं संगीतामुळे आपला मूड बदलतो, तसंच काहीसा? अगदी तसंच. संगीताचा परिणाम आपल्या भावनांवर होतो, तर या मंत्रांमधील विशिष्ट ध्वनींचा परिणाम शरीराच्या आंतरिक सिस्टीमवर होतो, असं या लेखात मांडले आहे. हा झाला पहिला भौतिक थर. ठीक आहे, म्हणजे आवाज आणि व्हायब्रेशन्स शरीरावर काम करतात, पण अनेक आजारांचं मूळ तर मनात म्हणजे स्ट्रेसमध्ये असतं. या मंत्राचा त्यावर काही परिणाम होतो का, असं या स्रोतामध्ये म्हटले आहे का? हो, आणि तोच दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, मानसिक संतुलन. स्रोतानुसार बहुतांश रोगांचं मूळ हे मानसिक तणाव, चिंता किंवा असंतुलनात दडलेलं असतं. या मंत्राच्या नियमित जपाने काय होतं, तर मनाला एक केंद्र मिळतं, विचारांचा गोंधळ कमी होतो आणि एक प्रकारची स्थिरता येते. जेव्हा मन शांत होतं तेव्हा शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे आपली इंटरनल डिफेन्स मेकॅनिझम अधिक सक्रिय आणि प्रभावी बनते.
तणाव कमी झाला की शरीर स्वतःला बरं करण्याच्या प्रक्रियेला गती देतं. हे तर आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा मान्य करतंय. सायकोन्यूरो इम्युनॉलॉजी नावाचे एक पूर्ण शास्त्र यावर काम करतं की आपले विचार आणि भावनांचा आपल्या इम्युन सिस्टमवर थेट परिणाम होतो. म्हणजे प्राचीन ऋषींना हे हजारो वर्षांपूर्वीच कळलं होतं. खूपच विलक्षण आहे. मग तिसरा टप्पा कोणता? त्याचे प्रवाह स्वच्छ होतात. यामुळे शरीरातील प्राणवायूचा संचार सुधारतो. आयुर्वेदात याला प्राणवायूचा सौम्य विस्तार असं म्हटलं आहे. थोडक्यात ही एक प्रकारची नैसर्गिक प्राणायाम क्रिया आहे जी मंत्रजपासोबत आपोआप घडते. तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. आणि चौथा मुद्दा तर थेट पेशींच्या पातळीवर काम करतो असं वाटतंय. तो काय आहे? हो, चौथा आणि सर्वात सूक्ष्म मुद्दा म्हणजे पेशींची ऊर्जा जागृती, म्हणजे सेल्युलर एनर्जी ॲक्टिव्हेशन. प्राचीन ग्रंथांचा हवाला देत या स्रोतामध्ये म्हटलं आहे की हा मंत्र शरीरातील सूक्ष्म प्राण सक्रिय करतो. ही सूक्ष्म प्राणशक्ती थेट पेशींच्या पातळीवर काम करते आणि त्यांच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया म्हणजे सेल रिजनरेशन गतिमान करते. म्हणजे शरीराच्या बरे होण्याच्या नैसर्गिक क्षमतेला अगदी मुळापासून आतून चालना मिळते. म्हणजे ध्वनीच्या कंपनांपासून ते पेशींच्या पुनर्बांधणीपर्यंत ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे. केवळ शब्द उच्चारण्यामागे एवढं शास्त्र दडलेलं असेल याची कल्पना नव्हती. मग जर कोणाला हा जप करायचा असेल तर त्यासाठी काही विशिष्ट पद्धत दिली आहे का? कारण केवळ मंत्र म्हणणं आणि तो शास्त्रीय पद्धतीने म्हणणं यात नक्कीच फरक असेल. नक्कीच. केवळ शब्द उच्चारण्यापेक्षा ते योग्य पद्धतीने, योग्य भावनेने उच्चारणे महत्वाचे आहे. नाहीतर त्याचा पूर्ण फायदा मिळणार नाही. स्रोतामध्ये याची धर्मशास्त्रीय पद्धत सविस्तर सांगितली आहे. जसं की वेळ. दिवसाच्या कोणत्याही वेळी जप केला तर चालेल का? की काही विशिष्ट वेळ महत्वाची आहे? स्रोतानुसार सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी संधिकाळात जप करणे सर्वोत्तम मानले आहे. यामागे एक साधं कारण आहे. यावेळी वातावरणात एक प्रकारची शांतता आणि सात्विकता असते. बाहेरची धावपळ कमी असते, त्यामुळे आपलं मन सहज एकाग्र होतं. पण आजच्या जीवनशैलीत हे जर शक्य नसेल तर दिवसा कधीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शांत मनाने जप करू शकता. महत्वाची आहे ती मनाची शांत अवस्था, वेळेपेक्षाही जास्त. अच्छा. आणि बसण्याची पद्धत कशी असावी? काही लोक म्हणतात की जमिनीवरच मांडी घालून बसावं लागतं. तसं बंधन नाही. पद्मासन किंवा सिद्धासन हे आदर्श मानले जातात, कारण त्यात पाठीचा कणा नैसर्गिकरित्या सरळ राहतो आणि शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सुरळीत चालतो. पण जर हे शक्य नसेल तर अगदी खुर्चीवर बसून पण पाठीचा कणा ताठ ठेवूनही जप करता येतो. मुख्य उद्देश हा आहे की शरीर आरामात असावं, त्यावर कोणताही ताण नसावा, जेणेकरून मन पूर्णपणे जपावर केंद्रित होऊ शकेल. आणि किती वेळा जप करावा याबद्दल काही नियम आहेत का? कुणी 11 वेळा म्हणतात, कुणी 108 वेळा. हो, जपसंख्येबद्दलही मार्गदर्शन आहे. आपल्या क्षमतेनुसार आणि वेळेनुसार सुरुवात 11 किंवा 21 वेळा जपाने करावी आणि हळूहळू ते 108 पर्यंत न्यावं. 108 या संख्येला ज्योतिषशास्त्र आणि योगशास्त्रात विशेष महत्त्व आहे. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सातत्य, रोज करणं महत्त्वाचं आहे. विशेषतः आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने जप करत असाल तर 40 दिवस अखंड जप करण्याला महत्त्व दिलं आहे. याला अनुष्ठान किंवा एक संकल्प म्हणतात. 40 दिवसांचाच आग्रह का? या आकड्यामागे काही विशेष कारण दिले आहे का? की ही केवळ एक शिस्त लागावी म्हणून ठरवलेली मुदत आहे? या स्रोत्यामध्ये त्याचं थेट कारण दिलेलं नाही, पण अनेक परंपरांमध्ये असं मानलं जातं की कोणतीही सवय किंवा ऊर्जाचक्र पूर्ण होण्यासाठी साधारणतः 40 दिवसांचा कालावधी लागतो. आपल्या पेशी आणि मानसिक सवयी बदलायला लागणारा हा एक किमान कालावधी मानला जातो. तर ही एक शिस्तसुद्धा आहे आणि एक प्रकारे शारीरिक आणि मानसिक बदलासाठी दिलेला वेळसुद्धा आहे. ठीक आहे, या सगळ्या तांत्रिक गोष्टी झाल्या, पण मला वाटतं यात भावनेचा भागी तितकाच महत्वाचा असेल, नाही का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. खरं तर स्रोतामध्ये भावना या मुद्द्यावर विशेष जोर दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हीच खरी गुप्त सामग्री म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. मंत्र केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर त्यामागे असलेले भावना, श्रद्धा आणि कल्पना त्याला खरी शक्ती देते. जप करताना माझ्या शरीरातील सर्व रोग दूर होत आहेत, मला आरोग्य प्राप्त होत आहे, अशी सकारात्मक कल्पना करावी. ही मानसिक प्रतिमा उपचाराच्या प्रक्रियेला अधिक गती देते. यालाच पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन असं आधुनिक भाषेत म्हणता येईल. आणि एक विशेष पद्धत पण दिली आहे, जलप्राण प्रतिष्ठा. हे काय आहे?
ही कल्पना ऐकायला खूपच वेगळी वाटते. हो, ही एक अतिशय अनोखी आणि महत्वाची पद्धत आहे. यात असं सांगितलं आहे की जप पूर्ण झाल्यावर एका तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यावर आपला उजवा हात ठेवावा किंवा त्या पाण्याकडे बघत पुन्हा काही वेळा मंत्रोच्चार करावा. यामुळे त्या मंत्राची स्पंदनं पाण्यात उतरतात असं मानलं जातं आणि मग ते पाणी प्यावं. याला मंत्र संस्कृत जलोपचार असं म्हटलं आहे. म्हणजे पाण्याला मंत्राच्या ऊर्जेने भारित करून मग ते सेवन करणं. म्हणजे पाण्यामध्ये मंत्राची ऊर्जा उतरते यावर आजच्या काळात विश्वास ठेवणं अनेकांना कठीण वाटू शकतं. या स्रोतामध्ये यामागचा काही तर्क दिलाय का, की हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग मानलाय? यात दोन्ही बाजू आहेत. शास्त्रीय तर्क थेट दिलेला नाही, पण एक संकेत नक्कीच आहे. डॉक्टर मसारू इमोटो यांचे पाण्यावरील प्रयोग प्रसिद्ध आहेत, ज्यात त्यांनी दाखवलं की संगीत, विचार आणि शब्दांचा पाण्याच्या स्फटिकांच्या रचनेवर परिणाम होतो. हे अजूनही मुख्य प्रवाहातील विज्ञानाने पूर्णपणे स्वीकारलेलं नाही, पण या स्रोताचा दृष्टिकोन असा आहे की आपलं शरीर स्वतः 70% पाण्याने बनलेलं आहे. जर मंत्राच्या स्पंदनांचा भांड्यातील पाण्यावर परिणाम होऊ शकतो, तर आपल्या शरीरातील पाण्यावर का नाही होणार? त्यामुळे हा श्रद्धेचा भाग आहे, पण त्यामागे एक सूक्ष्म वैज्ञानिक कल्पनाही दडलेली आहे. तर मग या सगळ्या माहितीचा अर्थ काय घ्यायचा? हे सर्व वैद्यकीय उपचारांना एक पर्याय नाही, अजिबात नाही. म्हणून बघायचं का? म्हणजे जर कोणी आजारी असेल तर त्याने डॉक्टरकडे न जाता फक्त मंत्रजप करावा का? अजिबात नाही. आणि हाच या स्रोतामधील सर्वात महत्वाचा, संतुलित आणि जबाबदारीचा निष्कर्ष आहे. हा स्रोत स्पष्टपणे सांगतो की मंत्रोपचार ही वैद्यकीय उपचारांना पर्यायी म्हणजे ऑल्टरनेटिव्ह नाही, तर पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पद्धत आहे. याचा अर्थ मंत्र हे एक आध्यात्मिक औषध आहे जे शारीरिक औषधांसोबत काम करतं, त्यांची जागा घेत नाही. अच्छा, म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या आहेत, एकमेकांच्या विरोधात नाही. अगदी. वैद्यकीय उपचार, डॉक्टरांचा सल्ला, योग्य आहार आणि व्यायाम याला पर्याय नाहीच, पण या सगळ्यासोबत जर मंत्रजप जोडला तर आरोग्य लवकर सुधारतं. यामागचा लॉजिक असा आहे की डॉक्टर आणि औषधं आपल्या शरीरावर काम करत असतात, तर मंत्रजप आपल्या मनावर आणि ऊर्जेवर काम करतो. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा बरे होण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. लेखात एक खूप सुंदर वाक्य आहे, दैवी साधना आणि वैद्यक दोन्ही एकत्र चालले तर रोगनिवारण सोपे होते. हा एक सर्वांगीण दृष्टिकोन आहे जो केवळ आजारावर नाही तर संपूर्ण व्यक्तीवर लक्ष केंद्रित करतो. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की महामृत्युंजय मंत्र हा केवळ एक धार्मिक विधी नाही. आपल्या स्रोतानुसार तो ध्वनी, श्वास आणि भावना यांच्या माध्यमातून शरीरातील ऊर्जा केंद्रे संतुलित करणारा एक नैसर्गिक नादोपचार किंवा साऊंड थेरपी आहे. तणाव कमी करून मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी आणि पर्यायाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही एक प्रभावी साधना मानली जाते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही वैद्यकीय उपचारांना एक पूरक साधना आहे, पर्याय नाही. बरोबर. आणि या संपूर्ण माहितीमध्ये ध्वनी, भावना आणि शारीरिक आरोग्य यांचा एक थेट संबंध जोडलेला दिसतो. विशेषतः जलप्राण प्रतिष्ठा पद्धतीमध्ये जसा मंत्राचा प्रभाव पाण्यावर होतो असं मानलं जातं, तसाच आपल्या दैनंदिन विचारांचा आणि भावनांचा आपल्या शरीरावर, जे स्वतः 70% पाण्याने बनलेलं आहे, त्यावर कळत नकळतपणे किती सखोल परिणाम होत असेल, हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. आपल्या आत आणि बाहेरील अशा कोणत्या सूक्ष्म ऊर्जा आहेत ज्यांना समजून घेणं आणि योग्य प्रकारे वापरणं अजूनही बाकी आहे.